हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिकांचे हिंदू हृदय सम्राट आहेत, असे प्रतिपादन संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले आहे। संगमनेर बस स्थानक येथे शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित शिवसेना स्थापन दिन कार्यक्रमात ते बोलले होते। यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत तुमचे खासदार जर तुम्हाला सोडून जात असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार, त्यामुळे ठाकरे आणि राऊतांनी आपले खासदार का सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला। जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सत्तेसोबत राहून कठोर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचा आणि आगामी काळात जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। निमित्ताने सर्वप्रथम मी सर्व शिवसैनिकांना खूप शुभेच्छा देतो आणि एक या वर्धापन दिनानिमित्ताने अतिशय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने शिवसेना पक्षाची स्थापना केली होती त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्याचा निश्चित माझ्यासारखा एक सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे। ज्या पक्षांच्या विरोधात तुम्ही प्रचार केला लोकांच्या सोबत राहील आज त्यांचा स्वागत करण्याची गरज नाही। राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि या कशासाठी तो विकासासाठी। आज ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या स्वरूपात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे, निश्चितच त्यावेळेस जर काही लोक कायदेशीर मार्गाने घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन जर आपल्या शिवसेना पक्षामध्ये आले येणार असतील तर निश्चितच त्यांचं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं एक कर्तव्य मी समजतो। अनेक आणि अकोले या दोन विधानसभा मतदारसंघात वाकचौऱ्यांना मोठ्या प्रमाणात तुम्ही त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता। निश्चितच आता त्या परिस्थितीनुसार तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काही निगेटिव्ह सेट करण्यात आला होता, काही गोष्टी होत्या, काही कळत नकळत चुका झाल्या असतील, परंतु आज मतदारांनी दिलेला कौल, मतदारांनी लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूनी मतदारांनी कौल दिला होता। त्यामुळं जे लोकसभेचे निकाल झाले त्यानंतर निश्चितच आज खासदार साहेबांना विकासासाठी अडचण येत होत्या, जे नेतृत्व होतं त्यांचं त्यावेळेस ते कुठेतरी त्यांना सहयोग करत नसेल किंवा त्यांना विकास कामासाठी मदत होत नसेल म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं। संजय राऊतांचं किंवा ठाकरे गटाचं ऑपरेशन तुडवा आहे कसं वाकचौऱ्यांना सोडवू शकतो? हे ज्या संजय राऊतांमुळेच शिवसेना पक्ष संपला त्याचं आत्मपरीक्षण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी व शिवसेनेच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे, कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल ते संजय राऊत साहेबांचं आहे। कसं संरक्षण कसं झालं तुला नाही का आज याच शिर्डीमध्ये ज्यांनी वलंगना केला होता त्या शिर्डीत आम्ही येऊन त्यांचं स्वागत करतो। ज्यावेळेस वाकचौर शिर्डी मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या स्वरूपात जंगी स्वागत सुद्धा आम्ही करणार आहे आणि इथं ही लोकशाही आहे, इथं कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा जरी तुम्हाला अधिकार असला तर तुम्ही जर अंगावर येणार असेल तर आमचा शिवसैनिक सुद्धा त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय कोणालाही राहणार नाही आणि हे घटनात्मक कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीने होणार नाही। रेल्वेच्या बाबतीत तर मला येऊन आमदार होऊन 1.5 वर्ष झाले, त्याच्या आधी भरपूर गोष्टी झाल्या होत्या, परंतु मी माझी भूमिका त्यावेळेसही ठाम होती, आजही ठाम आहे। नाशिक पुणे हा जो संगमनेर मार्ग रेल्वे मार्ग जाणं अपेक्षित होतं हा गेला पाहिजे, यासाठी आजही आमचा पाठपुरा सुरू राहणार आहे। रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा 2 दिवसापूर्वी जरी ती स्टेटमेंट दिलं असलं तरी त्या संदर्भात वेळप्रसंगी वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून मागच्याच वेळेस मी आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय यांना भेटलो होतो तर त्यांनी फेर सर्वे करण्याबाबतचा आपण विचार करू असं सांगितलं होतं। जर आम्हाला सगळं आंदोलन करून भविष्यात न्यायप्रविष्ट न्यायालयात जाण्याचा सुद्धा या बाबतीत विचार आम्ही करू। शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तुम्ही उतरणार? मी आमदारच सगळ्यांचा आहे, शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांचा असेल, आमच्या लाडक्या महिला असेल, कामगार असेल, सगळ्यांसाठी काम करणार। त्यामुळं शेतकऱ्यांसाठीच नाही तर या समाजातील सर्वच घटकांसाठी निश्चित रस्त्यावर येण्यासाठी मला कधी लाज वाटली नाही आणि कधी वाटणार। काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी 2-3 दिवसापूर्वी प्रतिक्रिया दिली की आम्ही वाकचौऱ्यांची भिंड काढू आणि त्यांच्या प्रभागात काढत असतो, याकडे कसे बघताय? शिवसैनिकांनी हातामध्ये बांगड्या बांधलेल्या नाही,
त्यामुळं ज्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल या भ्रमात कुणी राहू नये का उद्या खासदार वाकचौरे शिर्डीमध्ये आल्यानंतर किंवा या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना आम्ही विरोध करू तर त्यांच्या अंगावर जाऊ. ही वेळ परिस्थिती येणार नाही. आरेला कार्य आम्ही त्यांची ढाल बनून शिवसैनिक सगळे खासदार वाकचौरेंची ढाल बनून त्यांच्या ते तेव्हा रस्ते फिरूनच देणार नाही मतदारसंघात. आम्ही लवकरच खासदार साहेब येतील त्यावेळेस त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतो त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे काय आता त्यांची नाईलाज आहे, काही राजकीय अडचणी आहेत त्यांच्या, त्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे. पण त्यांना बी आता काही त्यातले खासगी लोक सांगता आम्हाला की शिंदे साहेबांचं नेतृत्व, सर्वमान्य नेतृत्व, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे हा फक्त शिंदे साहेबच पुढे घेऊन चालतो. ओके.